नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. माही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिचं मन तिला सांगत असतं की तू क्यूट आंटीला वचन दिलंयस, त्याच्यामुळे ते वचन पूर्ण कर, बॅग पॅक कर आणि निघ. तर मग माही लगेच ओरडत म्हणते की नाही, मला कुठेही नाही जायचं, मला इथेच राहायचंय. आणि मग त्याच्यानंतर माही रमा आणि अक्षय यांच्या दोघांच्याही फोटो फ्रेमकडे खूप प्रेमाने पाहते आणि तिच्या मनाला सांगत असते की मला इथेच राहायचंय आणि तेही अक्षयची रमा होऊन. रमाचं मन तिच्यावरती हसत असतं आणि तिला म्हणत असतं की कळतंय मला की तुला प्रिन्सेस ट्रीटमेंट हवी होती आणि जी की तुला इथे मिळतीये. तुझ्या फिलिंग सिक्युअर, पॅराडाईज आणि फायनली तुला सगळ्यांकडनं गेटिंग अटेन्शन मिळतंय. अक्षय तुझ्याबरोबर नीट राहतोय कारण त्याला असं वाटतंय की तू रमा आहेस, पण तू रमा नाहीयेस. माई बघ, तुला जे काही हवं होतं ना ते सगळं मिळतंय आणि ते सुद्धा फायनली. जे तुला सगळं नीलकडनं हवं होतं ना ते तुला अक्षयकडनं मिळतंय, कारण त्याला असं वाटतंय की तू त्याची रमा आहेस. पण मात्र तसं काहीच नाहीये. मला सगळं माहितीये की आजपर्यंत तू फक्त हर्ट झाली होतीस आणि आता तुला हे जे फिलिंग येतंय ते तुला जाऊ द्यायचं नाहीये. रमा सुद्धा शांतपणे तिच्या मनाचं सगळं काही ऐकत असते आणि त्याच्यानंतर तिचं मन सुद्धा तिला सांगत असतं, बट हे सगळं एक ना एक दिवस काही ना काहीतरी संपेल. हे संपेल ज्या दिवशी तू अक्षयला सांगशील की मी रमा नाहीयेस, मी तर माही आहे. त्याच दिवशी तू या घरातनं बाहेर. माहीचं मन तिला जे काही सांगत असतं त्याच्यामुळे ती भयंकर चिडते आणि माही रागातच लगेच तिथे उशी फेकून मारते. पण मात्र तिचं मन तिकडनं गायब झालेलं असतं. रमा तर या गोष्टीमुळे खूपच पॅनिक होऊन जाते. त्याच्यानंतर माही आता नैनाकडे आलेली असते. माही खूपच पॅनिक झालेली असते आणि टेन्शनमध्ये असते. त्याच्यामुळे नैना विचारत असते की काय झालंय माही. तर मग माही सांगते, अगं नैना, मला नेमकं मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. तुला माहितीये का, मला इथे रमा बनून नाही राहायचंय. मी आत्ता अक्षयला सगळं काही सांगणार होते, पण मात्र तेवढ्यात तिथे शशी अंकल आले. सांगू दे ना यार मला अक्षयला सगळं, कारण मला इथे रमा बनून नाही राहायचंय. पण मात्र आता माही खूपच पॅनिक होत असते आणि नैना सुद्धा शांतपणे माहीचं सगळं बोलणं ऐकत असते. नैना आता नेमकं कारण विचारत असते की तुला का नाही राहायचं. माही आता म्हणत असते, का म्हणजे मी नाहीये रमा, मी माही आहे. मी फक्त रमासारखी वागायला लागलीये आणि मला असं वाटतंय की मी रमा बनूनच राहावं. मी या सगळ्यामध्ये सेटल होते आणि मला हे सगळं आवडायला लागलंय. मला आता रमा व्हायची भीती वाटते. ओके, तुला कळतंय का, मला नाही राहायचं इथे. नैना इकडे माहीला विचारत असते की तुला कळतंय का याचा अर्थ काय ते. माही खूपच पॅनिक झालेली असते आणि विचारते की काय अर्थ आहे याचा. मग त्याच्यानंतर नैना शांतपणे सांगू लागते की हे बघ माही, तू ना कदाचित अक्षयच्या प्रेमात पडायला लागलीयेस. त्याच्यानंतर माहीला लगेच घडलेला प्रकार आठवतो की म्हणजे जेव्हा सगळे जेवण करण्यासाठी बसले होते तेव्हा अक्षयने खूप प्रेमाने माहीला घास भरवला होता. जेव्हा अक्षय रमा समजून माईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. हेच सगळं आता माहीला आवडायला लागलेलं असतं आणि त्याच सगळ्या गोष्टीमुळे माही सुद्धा अक्षयच्या कदाचित प्रेमात पडायला लागलेली असते आणि याच गोष्टीचा विचार करता माहीला चिड येते. माही भयंकर चिडते आणि लगेच नैनावरती ओढत म्हणते, नैना यार काही काय बोलतीयेस, असं काहीही नाहीये, मी का पडेल त्याच्या प्रेमात. नैना आता सांगत असते, माही अगं बरोबर आहे, प्रेम असंच असतं. ते कधी, कसं, कोणावरती होतं ना हे काहीच सांगता येत नाही. नैना माहीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि माहीला सुद्धा ते पटत असतं. माही सुद्धा विचार करत असते की आय मीन लव्ह विथ अक्षय, की म्हणजेच मी सुद्धा अक्षयच्या प्रेमात पडतीये आणि याचा विचार करता सुद्धा तिला खूप छान वाटत असतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आई आजी आणि सीमा दोघी शांतपणे एकमेकीशी बोलत असतात. तर आई आजी इकडे सीमाला म्हणते की त्या माहीला हे सगळं करायला जमणार आहे का. उपवास, व्रत, पूजा हेच तिचं काही कामच नाहीये. पण मात्र सीमा म्हणत असते, मला सर्व कळतंय आई आजी, पण मात्र जमवेल ती. पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे माई येते आणि आई आजी बोलून जाते की सीमा, तू जरा तिच्याकडनं जास्तच अपेक्षा करतीये. हे सगळं जमायला ती काय रमा नाहीये आपली. आणि आई आजीचं हे बोलणं माहीच्या सुद्धा कानावरती पडतं. सीमा आता इकडे माहीला पाहते. माही आजीला विचारते की काय झालं. याच्यावरती आई आजी सांगू लागते, माही, तू अक्षयची सहचारिणी बनून देवळात जायला तयार झालीस. तुला तिकडे कुंडात उतरावं लागेल आणि कुंडात जाऊन भरून आणलेलं पाणी तुला अक्षयच्या हातामध्ये द्यावं लागेल. हे सगळं झेपणार आहे का तुला. आणि तू भरलेलं पाणी अक्षय शंकराच्या पिंडीवरती वाहील आणि तेव्हाच ती पूजा पूर्ण होईल. आता त्याच्यानंतर माही सुद्धा आई आजींचं शांतपणे बोलणं ऐकत असते. मग सीमा इकडे माहीला म्हणू लागते की माही, तुला कळतंय का, आई आजी तुला एकदम बरोबर समजावून सांगतायत. बायकोच्या हातातलं पाणी जेव्हा नवरा पिंडीवरती वाहतो ना तेव्हाच ती पूजा संपन्न झाली असं म्हणतात. माहीला याच्यावरती काहीच फरक पडलेला नसतो आणि माही विचारते, ते जे काही का असे ना, पण मात्र मला जमणार नाही असं का वाटतंय तुम्हाला. माही म्हणते की मला सगळं जमणार आहे.
पण मग आता त्याच्यानंतर माहीच्या बोलण्यावरती सीमा आणि अय्याजी हे सुद्धा विश्वास ठेवतात. सीमा अय्याजींना सांगत असते की जमेल तिला आणि अय्याजी सुद्धा याच्यासाठी हो बोलतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे माही, सीमा या दोघी आता देवळामध्ये पूजेसाठी चाललेले असतात. त्याच्यानंतर त्या सगळ्या तयारी करतात. सीमा माहीला रमा अशी हाक देत तिला तिच्याकडे बोलवून घेते. मग त्याच्यानंतर माही सीमाकडे येते आणि तिला म्हणते की क्यूट आंटी, आज आपण खूप धमाल करू. म्हणजे बघ ना, आज पहिल्यांदी आपण तिघे म्हणजे तू, मी आणि अक्षय आपण कुठेतरी बाहेर चाललोय. मी काय म्हणते, आपण गाडीतून जाताना मजा तर करूयातच, पण मात्र आपण गाणी सुद्धा म्हणूयात. सीमा म्हणत असते नक्कीच आपण हे सगळं करू, पण आपण सर्वात आधी चाललोय ते देवदर्शनाला, पूजा करायला. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा देवदर्शन करायचंय. आणि मग त्याच्यानंतर सीमा विचारत असते की काही राहत नाहीये ना अक्षयची ती फ्रेंच इस्त्रीची कॉफी. मग त्याच्यानंतर माहीने तिच्या पिशवीमध्ये कॉफी घेतलेली असते आणि माही तिने कॉफी घेतली असं सीमाला सांगते. त्यानंतर सीमा सगळं व्यवस्थित चेक करत असते. माही म्हणत असते हे बघ क्यूट आंटी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. अक्षयसाठी सेपरेट आणि आपल्यासाठी सेपरेट. आणि त्यात मला आज खूप गोड खावंसं वाटतंय. आल्यावरती वर्कआउट करावं लागेल, कॅलरीज बर्न करावे लागतील. आणि मग त्याच्यानंतर माहीच्या या सगळ्या बोलण्यावरती सीमाला हसायला येतं आणि सीमा माहीला लगेच तिकडनं घेऊन जाते. माही आणि सीमा दोघेही देवदर्शनासाठी तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सीमा, माही आणि अक्षय हे तिघेही आता देवळामध्ये आलेले असतात. सीमा महादेवांचा जय जयकार करते आणि अक्षय माहीला सांगू लागते आज महाशिवरात्र आहे ना, म्हणून भाविकांची इथे एवढी गर्दी आहे. त्याच्यानंतर आता अक्षय सांगत असतो हे खूप जुनं आणि भावी मंदिर आहे. रमा, तू इथे आधी आली आहेस ना. माही इकडे नाही बोलून टाकते. मग त्याच्यानंतर सीमा माहीला खुणावते आणि माही म्हणते म्हणजे आले होते तेव्हा मी खूप लहान होते ना, त्याच्यामुळे मला काही कळत नव्हतं. सीमा सुद्धा अक्षयला सांगते की ती लहान होती ना, म्हणून तिला काही आठवत नसेल. आणि हे माहीचं बोलणं आता इकडे अक्षयला सुद्धा पटतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे तेवढ्यात गाडीमधनं रमा, माई आणि साई हे तिघेही तिथेच त्या देवळामध्ये देवदर्शन करण्यासाठी आलेले असतात. मग त्याच्यानंतर ते तिघेही गाडीच्या खाली उतरतात आणि रमा आता मंदिर पाहता म्हणते की किती सुंदर मंदिर आहे. पण मात्र तिच्या मनात तिला कुठेतरी असं जाणवत असतं की तिने हे मंदिर आधी पाहिलेलं आहे आणि ती आधी या ठिकाणी आलेली आहे. आता त्याच्यानंतर साई सुद्धा म्हणतो की खरंच किती सुंदर मंदिर आहे. त्यानंतर आता इकडे अक्षय माईला सांगत असतो की हे खूप जागृत देवस्थान आहे. ही आजच्या दिवसाची प्रथा आहे की विवाहित पुरुषाने त्याच्या बायकोने भरलेला जलकलश तो तिथे वाहायचा. मग त्याच्यानंतर साई इकडे रमाला सांगत असतो कारण ते दोघंही शिव पार्वतीचं प्रतीक आहेत. मग रमा सुद्धा शांतपणे ते सर्व ऐकत असते. मग त्याच्यानंतर माई लगेच इकडे म्हणते की हो बरोबर आहे आणि तुमचा जोडा सुद्धा शिव पार्वतीचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर माई श्रद्धेला म्हणजेच की रमाला म्हणते की तुला तिकडे जाऊन ती जलकलशाची कळशी भरून आणायची आहे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अक्षय त्यांना म्हणतो की तुम्ही या आणि तो आता पुढे मंदिरामध्ये निघून जात. सीमा आणि माही या दोघीच राहिलेल्या असतात. तर माही लगेच इकडे सीमाला म्हणते क्यूट आंटी, हे जलकलश म्हणजे काय. आता त्याच्यानंतर सीमाला नेमकं काय सांगावं काहीच समजत नसतं. सीमा विचार करते आणि मग त्याच्यानंतर माहीला सांगते की वॉटर पॉट. आणि मग तेव्हा कुठे जाऊन माहीला समजतं. त्याच्यानंतर माई, रमा आणि साई हे तिघेही तिथे पाण्याच्या जवळ आलेले असतात. माई रमाच्या हातामध्ये तो कलश देऊ लागते आणि तिला त्याच्यामधनं पाणी भरून आणायला सांगत असते. त्याच्यानंतर रमा आता हो बोलते, पण मात्र आता साई लगेच मध्ये म्हणतो तुम्ही का जाताय, मी जातो ना, कारण ते कुंड ना जरा खोल दिसू राहिलंय. मग आता साईचं हे बोलण्या पाहता माई लगेच आता साईवरती ओढत म्हणते अरे वा, म्हणजे तुला ते कुंड खोल दिसून राहिलंय आणि बाकीच्या पोटी पाणी भरून राहिले त्यांना नाही दिसत का ते खोल. माई आता रमाला पाणी भरून आणायला सांगत असते. मग त्याच्यानंतर साई म्हणत असतो की माई अगं कशाला, मी जातोय ना. पण मात्र तशी ती प्रथाच असते, त्याच्यामुळे रमाला जावंच लागणार असतं. रमा म्हणते की ठीक आहे, मी जाते. आणि मग त्याच्यानंतर माई सुद्धा रमाचं कौतुक करते, तिला शहाणी आहे असं म्हणते. रमा सावकाशपणे पाणी भरून आणायला जाऊ लागते. माई आणि साई दोघेही तिकडनं निघून गेलेले असतात. रमा खाली येते आणि त्या कलशामध्ये पाणी भरते. मग त्याच्यानंतर आता इकडे माई आणि साई दोघेही बाजूला आलेले असतात. तर मग आता माई लगेच साईला म्हणते बाप्पा, तुला ना एकदम चांगली पोट्टी भेटली बघ, तुझा संसार एकदम सुखाचा होणार. पण मात्र साईला हे सगळं अजिबात पटलेलं नसतं. साई आता इकडे माईला म्हणतो की माई ते सगळं ठीक आहे, पण तुला एक गोष्ट कळून राहिली का, तू त्यांच्याकडनं किती काम करून घेतेस. काल सुद्धा त्यामुळं त्यांना चक्कर आली, अशक्तपणा आहे त्यांच्यात. तर मग माई लगेच ओरडत म्हणते आल्यापासून तिला अशक्तपणाच आहे, कामं तर सगळी मीच करून राहिले, तू तर आतापासूनच तिची बाजू घेऊन राहा. साईला काय माईचं हे बोलणं पटतच नसतं.
साई म्हणत असतो, "माई अगं तू काहीही काय बोलून राहिली आहेस? अगं कालपासनं बघितलं ना मी, की त्यांनीच सगळा स्वयंपाक केला." माई लगेच आता साईच्या या बोलण्यावरती तमाशा करत म्हणत असते, "काही काय बोलून राहिला रे तू? म्हणजे कामं ती करत होती आणि मी काय बसून राहिले होते का?" त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सीमा माहीला कलश देत म्हणते, की "हा घे कलश आणि इथे बाजूला एक कुंड आहे. तिथे पायऱ्या उतरून सांभाळून जा खाली आणि या कलशामध्ये पाणी भरून आण." हे ऐकल्यानंतर तर माही लगेच पॅनिक होत म्हणते, "ओ गॉड, क्यूट आंटी काहीही काय, मला म्हणजे त्या पायऱ्या उतरून खाली जायचंय आणि तो कलश पाणी भरून आता वरती आणायचा आहे. सॉरी, हे सगळं मी नाही करू शकत. मी त्याच्यामध्ये पडले वगैरे तर, आणि ते पाणी बघ ना कसं आहे. माझ्या स्किनला जर काही झालं आणि मी पाण्यात वगैरे पडले तर." माई जरा जास्तच बोलत असते. ते पाहता सीमा म्हणते, "बरं ठीक आहे, नको जाऊस तू." पण मात्र त्याच्यामध्ये आता माहीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच येतं. तिला अक्षयसाठी हे सगळं करायचं असतं आणि माही लगेच सीमाला म्हणते, "ओके ठीक आहे, डोंट वरी, येतं मला सगळं आणि मला स्विमिंग सुद्धा येते. करते मी हे सगळं. हे बघ क्यूट आंटी, खूप ऊन आहे, स्टे हायड्रेटेड, ओके? मला ना खूप तहान लागली आहे, मी पाणी पिऊन येते आणि मग ते पाणी आणायला जाते." मग सीमा आता याच्यावरती माहीला म्हणते, "काहीही कर, पण मात्र जा तू." मग माही आता गाडीतनं पाण्याची बॉटल बाहेर काढते. आता शांतपणे पाणी पिते आणि सीमाच्या हातातला तो कलश घेते. माही तो कलश घेऊन पाणी आणायला गेलेली असते. पण मात्र त्याच्यानंतर आता इकडे अक्षय आतमध्ये मंदिरामध्ये आलेला असतो. पण मात्र तो माही येण्याची वाट पाहत असतो. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे रमा आता शांतपणे पाणी भरते आणि हळुवारपणे पायऱ्या चढत चढत वरती येऊ लागते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे माई तमाशा करत साईला म्हणत असते, "माई ना तुला काही पडलेलीच नाहीये. आत्तापासूनच तू तिची बाजू घ्यायला लागलाय." साई म्हणत असतो, "माई काही काय, तू आत्तापासूनच अर्थाचा अनर्थ का करतीयस?" माई नाटकं करत देवाला म्हणत असते, की "देवा जर मला काही झालं तर कोण बघणार मला?" साई म्हणत असतो, "पण तुला काय होईल?" पण मात्र तेवढ्यात लगेच माईच्या डोक्यामध्ये गरगरतं. तिला चक्कर येते आणि तशीच साईच्या अंगावरती खाली पडते. साई आता माईला तिथेच बाजूला शांत बसवतो. त्याच्यानंतर आता इकडे रमा वरती पोहोचलेली असते. माईला अशी चक्कर आली आहे पाहता साई लगेच आता इकडे रमाला आवाज देऊन म्हणतो, की "श्रद्धा बघ ना, माईला भुरळ येऊन राहिलीये." आता हे सगळं पाहता रमा खूप पॅनिक होते. रमा तिचा जलकलश तसाच तिथे बाजूला वरती ठेवते आणि तशीच धावत धावत लगेच तिकडनं निघून जाते. रमा इकडे माईकडे येते आणि विचारते, "काय झालं?" तर मग आता साई सांगतो, की अचानक माईला भुरळ येऊन राहिलीये. रमा लगेच तिथे बाजूला जाते आणि विचारते, की "पाणी आहे का?" आणि पाणी घेऊन आता इकडे माईला पाणी प्यायला देते. पाणी पिल्यानंतर माईला शांत वाटतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे माही इकडे बाजूला ते जलकुंडापाशी आलेली असते आणि ते पाहता माही विचार करते, की "मला नाही जमणार आहे यातनं पाणी काढायला." त्यानंतर रमाने तिथे बाजूला ठेवलेला तो जलकलश आता तिथे माहीला तिथे बाजूला दिसतो. मग त्याच्यानंतर माही लगेच तो जलकलश उचलते आणि खुश होत म्हणते, की "ओ गॉड, आता मला खाली उतरावं नाही लागणार." माई तिचा रिकामा कलश तिथेच बाजूला ठेवते. तो भरलेला कलश घेते आणि त्याच्यानंतर लगेच तिकडनं निघून जाते. इकडे दुसरीकडे माईला आता बरं वाटलेलं असतं. माई इकडे रमाला सांगते, की "जा ते पाणी भरून आण." साई सुद्धा तिकडनं रमाला जायला सांगतो आणि रमा लगेच तिकडनं निघून जाते. सीमा इकडे माही येण्याची वाट पाहत असते. मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे माही पाणी भरून आणते. सीमा विचारते, "पाणी भरून आणलं ना?" याच्यावरती माही म्हणते, की "हो क्यूट आंटी, तुला दिसत नाहीये का?" सीमा माहीचं कौतुक करत म्हणते, "गुणाची आहे ती बाई माझी. जा वरती जा, अक्षय तुझी वाट बघत असेल." हे ऐकल्यानंतर तर माही आता खुश होते आणि लगेच तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर माही आता इकडे मंदिरामध्ये चाललेलीच असते. आता आजूबाजूच्या मुलींनी जशा पद्धतीने कलश घेतलेला असतो तसाच माई तो कलश आपल्या कमरावरती ठेवते आणि त्याच्यानंतर इकडे मंदिरामध्ये येते. अक्षय माहीची वाट पाहत तर उभाच असतो. माही तो पाण्याने भरलेला कलश अक्षयकडे देते आणि अक्षयला म्हणते, की "तुम्ही अभिषेक करा, मी इथे बाजूला थांबते." अक्षय इकडे महादेवाच्या मूर्तीपाशी येतो आणि त्याच्यानंतर महादेवांना म्हणू लागतो, की "माझ्या बायकोने म्हणजेच की माझ्या अर्धांगिनीने पाण्याने भरलेला कलश मी तुला अर्पण करतोय." आणि त्याच्यानंतर अक्षय आता त्या कलशामधलं पाणी महादेवाच्या पिंडीवरती वाहू लागतो. मग आता त्याच्यानंतर जोरदार घंटाचा आवाज सुरू होतो आणि शंखसुद्धा वाजू लागतो. म्हणजे अर्थातच तो कलश रमाने भरलेला असतो आणि रमाने भरलेलाच कलश अक्षयने आता महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलेला असतो. इकडे दुसरीकडे रमा त्या जलकुंडापाशी येते आणि पाहते तर तिचा तो कलश रिकामा असतो आणि तिचा पाण्याने भरलेला कलश तिथे नसतो. रमा विचार करू लागते, "मी तर कलश भरला होता." त्यानंतर तेवढ्यात तिथे माई आणि साई दोघे येतात. माई इकडे रमाला म्हणते, "काय ग पोट्टे, ते कलश काऊन नाही भरला?" याच्यावरती रमा आता सांगू लागते, "मी तो कलश भरला होता. तुम्हाला चक्कर आली, मी तिकडे गेले, पाहते तर हा कलश रिकामा आहे."
माईला असं वाटतं की रमा नाटकच करते. त्याच्यामुळे माई रमावरती ओरडत म्हणते, "अरे देवा, तू काय आता प्रथा मोडणार का? माझा पोट्टा तिकडे तुझी वाट पाहून राहिलाय. तू आता पाणी भरून आणणार, मग तो पिंडीवरती ओतणार. करा, तुम्हाला काय हवं ते करा." रमाचं माई काही ऐकूनच घेत नाही आणि लगेच रागात तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर साई इकडे रमाला म्हणतो, "द्या द्या, ते मी भरून आणतो." पण मात्र रमा म्हणते की नाही नाही, असं कसं चालेल, ते मी भरायचं असतं ना. रमाच्या पायाला लागलेलं असतं, ती अशक्त असते हे साईला समजत असतं. साई रमाची काळजी घेत म्हणतो की राहू द्या ते, माईला काही कळत नाही, ती गेली आता, तिला काही नाही कळणार, तुम्ही नका काम करू, मी ते भरून आणतो. त्याच्यानंतर साई लगेच तो कलश घेतो, कुंडामध्ये उतरतो आणि तो कलश भरून आता इकडे रमाच्या हातामध्ये देतो. या सगळ्यासाठी रमा सुद्धा काहीही बोलत नाही. पण मात्र अशी प्रथा असते की अर्धांगिनीने तो कलश भरायचा आणि मग त्याच्यानंतर पतीने तो कलश पिंडीवरती वाहायचा. पण मात्र इथे हे सगळं उलटच झालेलं असतं. साईने तो कलश स्वतःच्या हाताने भरलेला असतो आणि साई तो पाण्याने भरलेला कलश आता इकडे महादेवाच्या पिंडीकडे घेऊन येऊ लागतो. साई मंदिरामध्ये येतो, पण मात्र तेवढ्याच समोरनं लगेच त्याला अक्षय दिसतो. साई आणि अक्षय यांच्या दोघांची तिथे भेट होते. अक्षय साईला पाहता म्हणतो, "अरे वा, किती सुंदर सरप्राईज दिलं, तू इथे कसा काय?" याच्यावरती साई सांगू लागतो, "अरे ते नवस केला होता ना, म्हणून इथे यावं लागलं." अक्षय सुद्धा हसत सांगू लागतो, "मी सुद्धा नवस केला होता, माझ्या बायकोने ही कलशी भरून आणली आणि मी स्वतः अभिषेक केला." अक्षय साईला सांगत असतो, "आपण ना खरंच खूप ग्रेट आहोत, आपल्या बायकांना आपल्यासाठी एवढं कष्ट घेतात आणि आपण त्यांच्यासाठी एवढं तर करायलाच पाहिजे ना." साई आता म्हणतो की भाऊ तू बरोबर बोलायलास, मला सुद्धा असंच वाटतं, स्त्री आणि पुरुष दोघेही समानच असतात, त्याच्यामुळे दोघांनाही सेम क्रेडिट द्यायला हवं. त्याच्यानंतर अक्षय विचारत असतो की तुझ्याबरोबर कोण आलंय? तर मग साई सांगतो, "आहे ना, माझी होणारी बायको श्रद्धा आणि माई सुद्धा आलाय." तर मग त्याच्यावरती अक्षय म्हणतो, "अरे वा, खूपच मस्त, भेटव ना मग त्यांना." आता त्याच्यानंतर साई सुद्धा म्हणत असतो, "तुमच्या आईची सुद्धा भेट राहिलीच होती." अक्षय आता म्हणतो, "हो, मी सुद्धा भेटवतोच ना." तेवढ्यात लगेच तिथे सीमा येते. सीमाला पाहता अक्षय लगेच आता ओळख करून देत म्हणतो, "आई, हा साई आहे, आपल्या कंपनीमध्ये रॉ मटेरियल सप्लाय करतो." आणि साईला सुद्धा सीमाची ओळख करून देतो. मग त्याच्यानंतर साई लगेच सीमाच्या पाया पडतो, तिचे आशीर्वाद घेतो. अक्षय विचारत असतो की रमा कुठे? तर मग आता सीमा सुद्धा इकडे तिकडे पाहू लागते, पण मात्र तिला सुद्धा रमा कुठेच दिसत नाही. म्हणजेच की तिला सुद्धा माही कुठेच दिसत नाही. सीमा सांगते ती आत्ता इथेच होती, येईल ती. पण मात्र त्याच्यानंतर साई म्हणतो, "बरं ठीक आहे, तुम्ही ना रमाला शोधून आणा, तोपर्यंत मी अभिषेक करून घेतो." साई अभिषेक करण्यासाठी लगेच तिकडनं निघून जातो. अक्षय इकडे सीमाला म्हणतो की अगं आत्ताच इथे होती, मला कळशी देऊन कुठे निघून गेली काय माहिती. त्यानंतर साई आता महादेवाच्या पिंडीवरती त्या कलशातलं पाणी टाकू लागतो. साई खूप मनापासनं महादेवाचे आशीर्वाद घेतो आणि त्याच्यानंतर आता इकडे अक्षयच्या जवळ येतो. अक्षय इकडे साईला सांगतो, "कुठे गेली काय माहिती." साई सुद्धा म्हणतो की ही सुद्धा कुठे गेली मला काहीच नाही माहिती, मी तिला बोलून आणतो. पण मात्र तेवढ्यात लगेच तिकडनं माई येते. आई इकडे साईला म्हणते, "अरे साई, लवकर चल, आपल्याला उशीर होतोय." पण मात्र त्याच्यानंतर साई इकडे माईला थांबवून घेतो आणि त्याच्यानंतर अक्षयची ओळख करून देतो. साई इकडे माईला विचारतो, "श्रद्धा कुठे?" माई सांगते, "ती खाली आहे, तू लवकर चल." साई माईला अक्षयची ओळख करून देत म्हणते, "मी तुला म्हणालो होतो ना, हे फूड कंपनीचे मालक आहेत." मग अक्षय लगेच माईंच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतो आणि सीमा सुद्धा माईला नमस्कार म्हणते. मग त्याच्यानंतर माई लगेच अक्षयला म्हणते, "साहेब, माझ्या साईकडे लक्ष द्या, खूप कष्टाळू पोरगं आहे माझं." अक्षय सुद्धा याच्यावरती आता हो हो बोलतो. त्याच्यानंतर साई विचारत असतो, "पण माई, श्रद्धा कुठे?" पण मात्र माईच्या डोक्यामध्ये आता बरोबर विचार येतो. आता माई विचार करत म्हणते, "जर हे श्रद्धाच्या ओळखीचं कोणी निघालं तर हातची चांगलीच पोट्टी निघून जायची." आणि खरंच ते रमाच्या म्हणजेच की श्रद्धाच्या ओळखीचंच असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, माही एका फुलवाल्याच्या दुकानापाशी येते, त्याच्याकडनं फुलं घेते, पण मात्र तिच्याकडे पैसेच नसतात. माई त्या फुलवाल्याला सांगते, "इथे बाजूलाच गाडी आहे माझी, मी पटकन जाते आणि पैसे घेऊन येते." माई तिकडनं निघून जाते, पण मात्र आता तिथे रमा पोहोचते. रमा आता फुलं घेण्याचा विचार करू लागते. रमा त्या फुलवाल्याकडे येते आणि त्याला म्हणते की मला फुलं घ्यायची होती. पण मात्र तो फुलवाला आधीच त्याने माहीला पाहिलेलं असतं आणि रमा माही दोघीच सारख्या असल्यामुळे त्याचं कन्फ्युजन होतं आणि तो रमाला म्हणतो की तुम्ही तर आत्ताच फुलं घेऊन गेला होतात ना, हे काय तुमची साडी आणि हेअरस्टाईल लगेच चेंज. रमा आता विचार करू लागते की मी कधी फुलं घेतली यांच्याकडनं आणि ती सुद्धा गोंधळामध्ये पडते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रमा आणि साईच्या लग्नासाठी साड्यांची खरेदी करण्यासाठी माईने बोलवून घेतलेलं असतं. मग त्याच्यानंतर तो साड्या दाखवत असतो
आणि साड्या पाहता रमाला प्रश्न पडतो की या आधीच असं काही घडून गेलंय का. आणि त्या माणसाने रमाला जी साडी दाखवलेली असते ती साडी रमाला पाहता क्षणी आवडते. कारण रमाला आधीच साडी अशी असते त्याच्यामुळे तिला असं वाटतं की हे सगळं आधी घडून गेलंय. रमा लगेच माईला सांगते की ही साडी मला आवडली. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.